गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या निसर्गप्रेमींचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध येथील जलाशय पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालंय। पूर्व विदर्भाच्या टोकावर वसलेल्या आणि चहूबाजूंनी डोंगर रांगांनी वेढलेल्या 3000 एकरमध्ये विस्तार जलाशयात आज भव्य नौका विहार सुविधेचं उद्घाटन खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आलाय। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या नवेगाव बांध जलाशयात पर्यटकांना आता पायडल बोट, बॅटरी बोट आणि आलिशान हाऊस बोटचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे। पर्यटकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत हे संकुल सज्ज झाले। यामुळे स्थानिक पर्यटनाला मोठी गती मिळणार आहे। केवळ नौका विहारच नव्हे तर परिसरात राहण्याची आणि भोजनाची उत्तम सोय पर्यटकांच्या प्रवासाला अधिक सुखद बनवत आहे। तर या ठिकाणी आता पर्यटक मोठ्या प्रमाणात येणार आहेत। यावेळी माजी मंत्री तथा आमदार इंजिनियर राजकुमार बडोले, गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, माजी आमदार राजेंद्र जैन, नवेगाव बांधच्या सरपंच हिराताई पंधरे, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, उपसभापती संदीप कापगते, जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे यांसह स्थानिक नागरिक, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी आणि पर्यटन प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवेगाव स्वतःमध्ये नवेगाव बांध जो आहे हा स्वतःमध्ये खूपच सुंदर आहे। आदरणीय चित्तमपल्ली साहेबांनी ह्या सुंदरतेला ओळखलं आणि त्यावेळेला इथं टुरिझम तयार केलं होतं। पण ते काही कारणास्तव मॅनेजमेंट नसल्यामुळे आणि हे सर्व गोष्टींमुळे इथल्या लोकल बॉडींमुळे हे टुरिझम टोटली संपत गेलेलं होतं। मी ह्या इथलाच लोकल असल्यामुळे मला वाटलं की हे आमच्या एरियामध्ये म्हणजे एवढं मोठं नाव होतं आणि आज ते टोटल नाव संपलेलं आहे। त्याला जिवंत करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक हिलटॉप गार्डन तयार केली सुरुवातीला। ॲटोमॅटिक त्या हिलटॉप गार्डनमुळे पर्यटक वाढायला लागलं। मग जेवणांची कॅन्टीनची व्यवस्था केल्यात आणि हळूहळू एक व्यवस्था केल्यात। मग मला वाटलं एवढं सुंदर नैसर्गिक हे स्थान आहे, एवढं डॅम आहे, ह्या डॅममध्ये एक चांगली बोटिंग सर्व्हिसेस चालू करायची। आणि मग इथला जो निसर्ग आहे ह्या बोटिंग सर्व्हिसेसच्या म्हणजे डॅमचा जो निसर्ग आहे असा त्याचा फील होतो डल झीलसारखं। आणि मला वाटलं की डल झीलपेक्षा तर आम्ही बेस्ट आहोत। फक्त गरमी आम्ही आमच्या नवेगाव बांधची देऊ, पण आनंद डल झीलचा देऊ असं मला वाटलं। आणि त्यामुळे ह्या संकल्पनेची म्हणजे शिकारा बोट, पायडल्स बोट्स खूप सुंदर पायडल बोट्स आणल्या आहेत इथं। त्याच्याप्रमाणे मोटार बोट्स, ह्या विविध प्रकारच्या बोट सर्व्हिसेस आम्ही इथं प्रोव्हाइड करणार आहोत टुरिझमला आणि खूप सारा आनंद ह्या टुरिस्टना देणार आहोत ह्या पॉईंटला। डिझेल विरहित बोट आपण या ठिकाणी वापरता, काय नेमकं त्यामागचं कारण आहे? इथं पोल्युशन महत्त्वाचं म्हणजे आम्ही पोल्युशनवर खूप जास्ती कंट्रोल करतो आहे। म्हणजे आपल्या याच्यामध्ये पोल्युशन हा नको, म्हणजे इथं प्लॅस्टिक नको, इथं मासोळ्यांना त्रास नको, पक्ष्यांना त्रास नको, ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही बघतोय। इथं साऊंड प्रूफ आणि पोल्युशन प्रूफ बोट्सचा आम्ही वापर करणार आहोत मॅक्झिमम। आता ही जी शिकारा बोट आहे ही इलेक्ट्रिकलवर चालणारी बोट आहे। इथं साऊंड पण नाही आहे, फक्त बोटिंगचा आनंद आहे। त्याचप्रमाणे एक मोटार बोट आहे, ती पण आमच्याकडे सुजुकी कंपनीची आम्ही मोटार यूज करतो, ते पण पेट्रोलवर असतो। तिथं ऑइल वगैरेचा कुठंच वापर नसतो, त्यामुळे पोल्युशनचा विषयच नाही। इंटरनॅशनल स्टँडर्डच्या मोटार आम्ही वापरतोय, त्यामुळे ह्या बोट पण एकदम स्टँडर्ड लेवलचे आहेत। थँक्यू। निश्चितच आज नवेगाव बांध या ठिकाणी नौकानहनचा या ठिकाणी लोकार्पण झालेला आहे। माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब यांच्या हस्ते झालेला आहे आणि निश्चितच मला वाटतं नवेगाव बांधचं प्रचंड मोठं पोटेन्शियल या ठिकाणी आहे। अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी नौकानयन होणार आहे आणि या ठिकाणी पर्यावरण सदृश्य सगळ्या इलेक्ट्रिक बोटिंग्स वगैरे असतील, त्याच्यामुळे नक्कीच या भागाचा विकास होईल। रिसॉर्ट अत्यंत सुंदर पद्धतीनं होत आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी अजून 50 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण नवेगाव बांध क्षेत्राचा विकास करण्याच्या आणि अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आता पुढचा प्रोजेक्ट पण सुरू होणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांना रोजगाराच्या प्रचंड मोठ्या संधी या ठिकाणी निर्माण होतील आणि आज या ठिकाणी नौकानयनचं पण या ठिकाणी लोकार्पण करत असताना या सगळ्या गोष्टी नवेगाव बांधचा या देशाच्या नकाशावर कशा पद्धतीने नाव येणार आहे यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात, माननीय पर्यटन मंत्री महोदयांच्या नेतृत्वात, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल
या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी काम करत आहोत. आमच्या या विभागाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय इंजिनियर राजकुमारजी बडोले साहेब, व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित सन्माननीय माजी आमदार राजेंद्रजी जैन साहेब, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक गोंदिया, आमच्या तालुक्याचे सभापती अमरपालीताई डोंगरवार, नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.